बघतो की प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, शीतपेय, ऊन पण भरपूर आहे अजिंक्य. आणि त्याहीपेक्षा मी तर असं म्हणेन या मेगा फायनलच्या दिवसात हे मैदान जास्तीत जास्त चेंडू सीमा पार जातात. ऑन साईडला फटका, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. कार्पेटला चिरत चेंडू निघालाय चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीनं स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय प्रतीक देशमुख. धावसंख्या होतीये 4. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने 4 धावा आहेत. धावफलकावरती पॉवर प्लेचं षटक. दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाज तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू खराब क्षेत्ररक्षण झालंय. शॉर्ट फाईल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत असताना इथे 2 धावा तर कंप्लीट टिअरीसाठी प्रयत्न केला जातो आणि खराब क्षेत्ररक्षणानंतर तिसरी धाव या ठिकाणी सहजगत्या पूर्ण. या तिहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 7. डावकुरे आताचा गोलंदाज आहे खरं तर युगल पाटील. आपण त्याची ॲक्शन जर पाहिली ना अजिंक्य भाऊड तर या ठिकाणी अगदी इरफान पठाणची आपल्याला आठवण होते. 7-8 पावलांचा रनअप आहे. डावकुरे आताचा गोलंदाज ज्या वेळेला चेंडूला डिलिव्हर करतो अगदी हलकीशी उडी तो घेतो आणि त्याच ॲक्शनमध्ये चेंडूला डिलिव्हर करताना आपण त्याला बघतोय. एक चांगला ऑलराऊंडर आहे. पहिल्याच मॅचमध्ये त्यांना फार चांगली बॅटिंग साकारली होती. जबरदस्त इनिंग त्यानं पेश केली होती. 17 चेंडू 40 धावांची इनिंग त्याने साकारली होती आणि तो आता गोलंदाजीला आलाय. राकेश पाटील असेल ऑन स्ट्राईक. आउटसाइड ऑफ स्टंप. फार चांगली लाईन आहे. गुडलँड स्पॉटवरती चेंडूला टाकलं. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल ते 7 या धावसंख्येवरती. 7 धावा आहेत धावफलकावरती. बिनबाद जमेची बाप सलामीची जोडी सावध पवित्र या जोडीने अद्यापर्यंत आजमावलाय. पॉवर प्लेचं षटक. राधिका 11 आणि त्यांच्या विरोधात श्री गावदेव प्रसन्न सारसन. बॅकफुटला गेले. जागा बनवली. बॅकफुट पंच. पॉवरफुल पंच राकेश पाटीलच्या बॅट मधून येतोय. हा खणखणीत चौकार. आज संबंध आपल्या समवेत आहेत. या अगोदर दिशांत पाटील होते. आदित्य ठोंबरे यांनाही विसरून चालणार नाहीये. कालच्या दिवसात मयूर पाटील असतील, अक्षय करिवले असतील, त्याचबरोबरीने प्रसाद देशमुख असतील,
प्रतीक देशमुख सगळ्यांनी योगदान दिलंय, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये योगदान दिलंय ना त्या सगळ्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज कुणाल बुदलेकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. होणारचा हा खेळाडू पुढ्यात टाकलं होतं पण हलकासा स्विंग झाला, चेंडू पडल्यानंतर थोडा लो झाला, चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतो आणि धावफलक स्थिरावलंय ते 16 या धावसंख्येवरती. बिनबादी जमायची बाब असेल, किती धावा सेट केल्या जातील पहिल्या इनिंगमध्ये, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल याकडे लक्ष असेल. फुलटॉस वरती फटका बसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का, जीवाच्या आकांताने प्रयत्न झाले होते. खरं तर युगल पाटील यांचे पण अखेर ते प्रयत्न अपयशी पडतात. धावा मिळतील या चेंडूवरती 2. या दुहेरीच्या मदतीनं धावा संख्या होतीये 18 धावा आहेत धावफलकावरती. चांगली लढत पाहायला मिळेल. एका बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप तर दुसऱ्या बाजूला धारदार गोलंदाजी. याचा अर्थ इथे 40 धावा झाल्या तरी फायटिंग टोटल म्हणता येईल आणि त्याच्या जोरावरती लढण्याची संधी मिळेल ती श्री गावदेव प्रसन्न सारसन टीमला. पण कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल युगल पाटील यांच्या राधिका 11 या टीमकडून. समोर लाभ केलाय, ताकद भरपूर आहे, भरपूर एलिव्हेशन, मनगटी ताकद आजमावल्या आणि वायडिश लॉंगॉनच्या वरतून उतुंग षटकार. का 6वा सामना होता सारसन टीमचा आणि त्या सामन्याच्या बरोबर अगदी अगोदर जितेंद्रदादा कर्णुक या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्या मॅचमध्ये सुद्धा चौकारानं सुरुवात झाली होती. तो सामना त्यांनी जिंकत या स्पर्धेमध्ये सुरुवात केली होती आणि जसे ते पुन्हा दाखल झालेत त्यांच्या खेळाडूंचा खेळ बहरतो. विशेषतः राकेश पाटील चांगले बॅटिंग करतोय, धावसंख्या झाली 24 आणि असे पुरस्कर्ते जर असतील ना राज सावंत तर चांगल्या चांगल्या स्पर्धा पण सफल होतात. मी सगळ्या संघ मालकांना आभार व्यक्त करतो. प्रीमियर लीग म्हटलं की पहिला विषय तो संघ मालक होतील का. टीम खेळाडू होतात पण संघ मालक होणं फार गरजेचं असतं आणि ते दातृत्व दाखवलं या संघ मालकांनी. त्यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. राकेश पाटील बहरतोय आणि ठोकतोय. अजून एक डीप स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होईल बिनबाद 30. विस्फोटक फलंदाज ज्यामध्ये वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. हाही फटका वेगवान आहे, रोखणं कठीण आहे. 2 षटकार तदनंतर येतोय चौकार. धावफलक पोहोचलाय 34 वरती. चढवले जात आहेत. अजून एक भरपूर वेळ हवे ते एलिव्हेशन प्राप्त होईल का. खरे तर कॉलिंग नव्हता, तालमेल नव्हता आणि आपण बघतोय की जो तालमेल हवा होता, कॉलिंग हवं होतं ते प्राप्त करता आलं नाही. संधी दवडली. राकेश पाटीलची विकेट प्राप्त करता आली असती, त्याला मिळेल जीवनदान आणि इथे झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस असं आम्ही सातत्यानं सांगत असतो पण इथे ही दुहेरी प्राप्त होते आणि या दुहेरीच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 18 धावांच्या सरासरीनं 36, ज्यामध्ये वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती खेळ करतोय तो बॅट्समन. वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती खेळ करतोय तो फलंदाज राकेश पाटील. चांगली बॅटिंग अद्यापर्यंत साकारले. धावफलक पोहोचलाय 18 धावांच्या सरासरीनं 36 या धावसंख्येवरती. जितेंद्रदादा कर्णुक यांची उपस्थिती आपण बघतोय. नक्कीच अक्षय पाटील असतील, जितूदादा कर्णुक असतील, अवधूत भगत, आमच्यावरती चांगलं प्रेम राहिलंय आणि जेव्हा जेव्हा फक्त इथेच नव्हे इथेही त्यांनी मनाचं दातृत्व दाखवलंय. स्वतः संघमालक राहिलेत. प्रशांतदादा पाटील असतील,
आपण सुद्धा स्पर्धा ऑर्गनाईज ज्या ज्या वेळेला करतो, ज्या ज्या वेळेला आपण त्यांना इन्व्हाइट करतो ना, त्या त्या वेळेला अगदी वेळ काढून ते आपल्या स्पर्धेमध्ये दाखल होतात आणि त्यांचं योगदान रासायनिक परिसरात सुद्धा फार चांगलं राहिलं आहे. मग अक्षय पाटील सुद्धा नेहमीच त्यांच्यासोबत असतात, त्यांचंही विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. 5 मिनिटांचा अवधी असेल आणि त्यामध्ये तुम्हाला हे षटक संपन्न करायचं आहे, अन्यथा एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये येऊ शकतं. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. धावसंख्या आहे 36. कमबॅक करायचं आहे तो राधिका 11 टीमला. किफायती गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडूवरती किमान 20 पर्यंत रोखायचं इथून पुढे, आणि त्यापेक्षा जास्त धावा झाल्या तर गोलंदाजांसाठी प्लस धावा असतील दुसऱ्या सत्रामध्ये श्री गावदेव प्रसन्न सारसन टीमसाठी. 36 धावा धावफलकावरती बिनबाद जमेची बाब आहे. बराच वेळ दवडला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 पर्व 11वा आणि या 11व्या पर्वात आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच या ठिकाणी आपण बघतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलाय. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे वाटचाल करेल 37 या धावसंख्येवरती. 37 धावा आहेत धावफलकावरती. आजचा दिवस चांगल्या स्थितीमध्ये. काल सूरज हातमोडे सर यांचा आवाज आपण ऐकलात. अजिंक्य बाऊड सर यांचा आवाज आजच्या दिवसा आमच्या समेत ते कॉमेंट्री बॉक्समध्ये होते आणि आम्हाला सुद्धा मजा आली. फार चांगलं आयोजन. त्याचबरोबरीने आकाशजी देशमुख सर याच परिसरातील फार चांगले समालोचक, त्यांचंही विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. काय घडलंय झेल ड्रॉप. पुन्हा एकदा संधी मिळते राकेश पाटीलला. तो पोचतो वैयक्तिक 31 वरती. धावसंख्या पोचते 39 वरती. कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं आम्ही म्हणतो. जर का झेल सुटले तर मॅच ही सोडावी लागते आणि इथे मात्र आपण बघतोय कदाचित येणाऱ्या कालावधीत आक्रमण झालं तर झेल तुम्हाला आठवतील. झेल ड्रॉप झाले. धावफलक आहे ते 39 या धावसंख्येवरती. सारसन टीम टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय आणि त्या फिल्डिंगसाठी पाचारण केलं होतं राधिका 11 टीमला. तिसरं षटक गोलंदाज असेल बॉन्झर एंड कडून अविनाश देशमुख. बॅटची इनर एज आणि त्रिफाला उद्ध्वस्त फलंदाज या ठिकाणी राकेश पाटील. 2 जीवनदानानंतर अखेर होत आहेत बाद आणि पहिला धक्का सारसन टीमला.